राज ठाकरेंनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा एकेकाळी दिलेला होता भाजपला, ते आता स्वतंत्र लढण्यापर्यंत आलेले आहेत. 2006ला शिवसेनेपासून वेगळे झाल्यानंतर ही त्यांची कितवी वेळ असेल कोण जाणे भूमिका बदलण्याची. आणि कदाचित याच्याचमुळे एक प्रकारे 2009ला त्यांच्यावर जो लोकांनी विश्वास दाखवला होता आणि त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या करिअरमधले जास्तीत जास्त म्हणजे 13 आमदार निवडून दिले होते. आज आत्तापर्यंत एकूण त्यांच्या पक्षाचे केवळ 15 आमदार आलेले आहेत. आत्तापर्यंत 3 इलेक्शन ते लढलेले आहेत, 9, 14 आणि 19. आता 24च्या इलेक्शनमध्ये पहिल्यांदा असं वाटलं की ते कदाचित भाजपचा हात धरतील, पण आताच्या त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय की नाही, कदाचित ते स्वतंत्र लढू शकतात. मला याबाबतीत असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आपल्या अनेक मित्रांना अशा प्रकारे वापर करून घेत आहे की भलेही टेक्निकली ते तुम्हाला विरोधात दिसतील, पण नेमके हे पक्ष यांचा प्रेझेन्स हा भाजपला पाठिंबा देणारा असतो. आणि याच्यातलं सर्वात मोठं उदाहरण ते म्हणजे प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकरांनी 1984 पासून आज 2024 गेली 30 वर्ष जेव्हा जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी मोठ्या प्रमाणात मतं खाल्ली किंवा प्रकाश आंबेडकरांची मतं वेगळी करा, भाजपचा उमेदवार अकोल्यातून निवडून येऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण प्रकाश आंबेडकर तिथे आपली मतं घेऊन जातात. पुढचं आपल्याला काय होतंय ते दिसतंय. आज काही प्रमाणात कदाचित राज ठाकरेंचा सुद्धा वापर अशाच प्रकारे करणार नाहीत. कशावरून? कारण आपल्याला उत्तर मुंबई मतदारसंघात वायकर आणि कीर्तिकर यांच्या लढतीत वायकरांचा केवळ 48 मतांनी झालेला विजय आपण पाहिलेला आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जे काही कन्फ्युजन असतं त्याचा हा फायदा आहे. आता जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे तिथे तर एक आघाडीकडे आणि एक युतीकडे, त्यामुळे तिथे लढतीलच. पण जिथे सेनेचा उमेदवार नाही, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, कदाचित नेमका अशा ठिकाणी मनसेचा वापर करून शिवसैनिकांना एक नवीन अँगल देण्याचा प्रयत्न होऊ शकणार नाही का? मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी अशा प्रकारे कसंही करून महाआघाडीची, महाविकास आघाडीची मतं कमी करण्याचा प्रयत्न करण्याकरता राज ठाकरेंचा वापर करू शकतो. याचं कारण 31 लोकसभेच्या जागा जिंकल्यानंतर त्यांना भारतीय महायुतीला म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला तेवढं भविष्य काही फार चांगलं दिसत नाहीये महाराष्ट्रात. तर ते कसंही करून मिळवण्याकरता म्हणजे येणं केनं प्रकारानं आपण ज्याला म्हणतो की एकमेकांची मतं डिव्हाइड करून, जो ब्रिटिशांच्या काळातलं एक नेहमीचं वाक्य होतं की डिव्हाइड अँड रूल, काहीसा तसाच प्रकार. दलितांची मतं दलितांना, मनसेला शिवसेनेची मतं मिळाली आणि हिंदुत्वाच्या भरवशावर आपण राज्य करायचं, असा काहीसा प्रयत्न ते करू शकतात. पण एक वस्तुस्थिती आहे की जर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा हात धरलेला आहे तर आज राज ठाकरेंना शिवसेनेच्या मार्गाने म्हणजे काँग्रेसकडे जाण्याचा त्यांचा मार्ग संपलेला आहे. भाजपकडे जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही आणि भाजपचाच हात धरतील हे एकमेव त्यांच्याकडे पुढचं ध्येय असू शकतं. आता प्रश्न असा आहे की ऑलरेडी तिथे 3 भिडू असताना 4था भिडू घेऊ शकतात का? तेवढी जागा आहे का? तेवढी राज ठाकरेंची भाजपला गरज आहे का? की भारतीय जनता पार्टी त्यांना दूर ठेवून त्यांच्याकडनं जेवढा होईल तेवढा फायदा करून घेईल? याची उत्तरं पुढील काळात दिसतील. पण सध्या तरी जे काही काल त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यावर मला असं वाटतं, ते मी आता सांगितलेलं आहे की एक प्रकारे राज ठाकरेंचा भाजप वापर करू शकतं. तूर्तास इतकेच.